हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. SP बक्षी यांच्या पुस्तकातला फर्स्ट चॅप्टर फंक्शन्स ऑफ टेन्स हा आपला व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासून झालेला आहे. आता त्या बेसिसवर आपण ज्या रिव्हिजन एक्सरसाइजेस दिलेल्या आहेत या पुस्तकातल्या त्या सुद्धा सोडवणार आहे. आज आपण फर्स्ट रिव्हिजन एक्सरसाइज सोडवूयात. यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन नसणार आहे, कारण आपण जिथे आधी एक्सप्लेनेशनची गरज होती तिथे एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आज आपण प्रॅक्टिससाठी ही जी सेंटेन्सेस आहेत, हे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघूयात, कारण बऱ्याच परीक्षांमध्ये यातले प्रश्न रिपीट होतात किंवा यातले प्रश्न दिसतात. त्यामुळे आपण आता अभ्यासाला सुरुवात करत आहे. रिव्हिजन एक्सरसाइज फर्स्ट फंक्शन्स ऑफ टेन्स या चॅप्टरची आपण आता सोडवत आहोत. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. या पुस्तकातल्या प्रत्येक चॅप्टर नंतर त्यांनी वर्कबुक एक्सरसाइजेस सोबतच रिव्हिजन एक्सरसाइजेस सुद्धा दिलेल्या आहेत. आणि आपण ज्यावेळेस यांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला MCQच्या प्रॅक्टिससाठी खूप गोष्टी महत्त्वाच्या कळतात. त्यामुळे यांची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलेलो आहोत फंक्शन्स ऑफ टेन्स या चॅप्टरमध्ये जे काही आपण डिटेल पॉईंट्स बघितलेले आहेत त्यांचा अभ्यास जर तुम्हाला आधीचा करायचा असेल तर त्याची एक प्लेलिस्ट चॅनलवर बनवून ठेवलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता. अगदी फर्स्ट लेक्चरपासून तुम्हाला सिक्वेन्सनी सगळ्या गोष्टी अभ्यासता येतील. ही जी रिव्हिजन एक्सरसाइज आहे ही आपण त्याच बेसिसवर म्हणजे फंक्शन्स ऑफ टेन्स या फर्स्ट चॅप्टरच्या बेसिसवर सोडवणार आहे. डायरेक्शन्स काय दिलेले आहेत? Each set of the following sentences comprises 3 alternatives A, B, C. Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. आपण एक्सरसाइज A सोडवायला सुरू करत आहे. या ठिकाणी आपल्याला 20 सेंटेन्सेस किंवा 20 क्वेश्चन्स दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी 3 सेंटेन्सेस आहेत. त्यातला आपल्याला करेक्ट टेन्सचा वापर म्हणजे योग्य टेन्स कुठे वापरला आहे ते सेंटेन्स सिलेक्ट करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन वाचूयात. ही सेल्डम हॅज फॅटी फूड. He is seldom having fatty food. He has seldom had fatty food. जर तुम्ही वाक्यरचना चूक आहे का बरोबर आहे असं शोधत गेलात तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण तिन्ही वाक्यरचना योग्य आहेत. मात्र टेन्स तो कशा पद्धतीने वापरलेला आहे ते कळणं महत्त्वाचं आहे. ओके, आपल्याला फक्त टेन्स ओळखायचं आहे, वाक्यरचना चूक का बरोबर ते नाही ओळखायचं. आपण ही जी सेंटेन्सची रचना आहे एकदा आपण बघितलं होतं. सेल्डम हा शब्द ज्या वेळेस वाक्यात येतो त्यावेळेस ती गोष्ट हॅबिच्युअल ॲक्शन दाखवते. किंवा आपण असंही बघितलं होतं की प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये आपण सेल्डम, ऑफन, युजली, त्याचबरोबर रेअरली, डेली अशा पद्धतीचे काही शब्द असतील तर त्यांचं कन्व्हर्जन करत असताना किंवा अशा शब्दांचा वापर होत असताना प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचाच म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. तुम्हाला आठवत आहे का बघा, नाहीतर आपण ती स्लाइड परत एकदा बघूयात. आपण एकदम सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं ऑफन, सेल्डम, युजली, नेव्हर, ओकेजनली, डेली, समटाइम्स, नॉर्मली असे जे शब्द आहेत त्या ठिकाणी आपण प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचा वापर करत असतो. त्यामुळे आपल्याला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते आन्सर ऑप्शन A सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे A जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स वाचूयात. यातले तिन्ही सेंटेन्सेस वाचूयात आणि कोणतं बरोबर आहे ते सिलेक्ट करू. Why are you cooking food today? Why do you cook today? Why have you been cooking food today? आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. सेकंड सेंटेन्स जे आहे हे आपल्याला सिम्पल प्रेझेंटमध्ये दिसतं. ही ॲक्शन दररोज होत असेल तर आपण ते विचारात घेतो. हॅबिच्युअल ॲक्शन असेल तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. इथे आपल्याला टेम्पररी ॲक्शन दाखवायची आहे. तू आज कुकिंग का करत आहे, बरोबर. आपण ज्यावेळेस मराठीत ट्रान्सलेशन करतो त्यावेळीही लक्षात येतं की ती कृती चालू आहे. सो टेम्पररी ॲक्शन जिथे आहे त्या ठिकाणी आपण कोणता टेन्स वापरत असतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि तोच आता इथे आपल्याला वापरायचा आहे. प्रेझेंट कंटिन्युअसची वाक्यरचना एम इज आर या हेल्पिंग व्हर्ब्स नंतर व्हर्बचं ING फॉर्म वापरलेलं असतं आणि अशा पद्धतीची वाक्यरचना सेंटेन्स A मध्ये आपल्याला दिसत आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर आपण लिहूयात ऑप्शन फर्स्ट. रिव्हिजन एक्सरसाइजेस आपण सोडवत आहे. आधी आपण ऑलरेडी सगळं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तुम्हाला जर आधीचे लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघून घ्या आणि नंतर रिव्हिजन एक्सरसाइज सोडवली तरीही चालेल, म्हणजे तुमच्या गोष्टी पक्क्या होऊन जातील. तुम्हाला जे रूल्स आहेत, कोणते नियम कुठे लागू पडतात ते सुद्धा व्यवस्थित कळेल. थर्ड प्रश्न आपण बघत आहे. यात वाचूयात, तिन्ही सेंटेन्सेस वाचूयात. सुरुवातीला शी हॅड ब्रश्ड हर टीथ एव्हरी नाईट. शी ब्रशेस हर टीथ एव्हरी नाईट. शी इज ब्रशिंग हर टीथ एव्हरी नाईट. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे की एव्हरी नाईट हा शब्द म्हणजे दररोज घडणारी कृती आहे, म्हणजेच ही काय आहे? हॅबिच्युअल ॲक्शन.
हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे काय, दररोज घडणारी कृती किंवा सवयीची गोष्ट. त्यामुळे आपण अशा ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करणं अपेक्षित आहे. आणि ती वाक्यरचना सेंटेन्स बी मध्ये दिसते, म्हणून थर्डचा आन्सर काय असणार आहे, आन्सर ऑप्शन बी. फोर्थ सेंटेन्स आहे, इट इज लुकिंग दॅट इट मे रेन. इट इज लुक्ड दॅट इट मे रेन. इट लुक्स दॅट इट मे रेन. या ठिकाणी आपल्याला वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये करण्याची गरज आहे, कारण आपण मे हे मोडाल वापरलेलं आहे. बरोबर, प्रेझेंट टेन्स असल्यामुळे मे हे मोडाल येणार. मग सेंटेन्स बी जे आहे हे चुकेल, कारण इथे आपण V2 चा म्हणजे पास्ट फॉर्मचा वापर केला. मग आता राहतात दोन प्रश्न, ए आणि सी. यात आता एक महत्वाचा आपल्यासाठी कीवर्ड आहे, तो म्हणजे लुक हा शब्द. इथे लुकचा अर्थ बघणे या अर्थाने घेतलेला नाही. असं दिसतं की आता पाऊस पडेल, ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे ING फॉर्म मध्ये हा शब्द वापरायचा नाही, म्हणून फर्स्ट सेंटेन्स एलिमिनेट होईल. आणि थर्ड सेंटेन्स जे आहे, इट लुक्स इट मे रेन, म्हणजे असं दिसत आहे की आता पाऊस पडेल, ठीक आहे, त्यामुळे अर्थावरून सुद्धा तुम्ही गेस करू शकता. फोर्थचा आन्सर असणार आहे सी. फिफ्थ क्वेश्चन बघूयात. ॲट प्रेझेंट शी डज नॉट स्टडी बिकॉज शी प्लेज इन द गार्डन. सेकंड सेंटेन्समध्ये ॲट प्रेझेंट शी विल नॉट स्टडी बिकॉज शी प्लेज इन द गार्डन असं म्हटलेलं आहे. इथे फ्युचर टेन्सचा वापर झालेला आहे फर्स्ट पार्टमध्ये, आणि इथे सेकंड पार्टमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर दिसतो. थर्ड सेंटेन्स, ॲट प्रेझेंट शी इज नॉट स्टडिंग बिकॉज शी इज प्लेइंग इन द गार्डन. आपण तिन्ही सेंटेन्सेस वाचलेले आहेत, पण सेकंड सेंटेन्स इनकरेक्ट आहे, म्हणून आपण ते एलिमिनेट केलं. आता राहिलेल्या दोन वाक्यांमध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळायची गरज आहे, ती म्हणजे हा कीवर्ड. ॲट प्रेझेंट म्हटलेलं आहे, म्हणजे आत्ता बोलत असताना ती कृती चालू आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे आपल्याला इथे कंटिन्युटी दाखवण्यासाठी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्हाला लक्षात येत असेल तर आत्ता आपण बोलत असताना ती कृती घडत आहे, म्हणून ॲट प्रेझेंट शी इज नॉट स्टडिंग म्हणजे इज आर यापैकी एखादा हेल्पिंग वर्ब वापरून आपण वर्बला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, आणि त्यानंतर सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचाच वापर दिसतो, म्हणून फिफ्थचा आन्सर काय असणार आहे, सेंटेन्स सी. सिक्स सेंटेन्स, शी जस्ट हॅड हर लंच. शी जस्ट हॅज हॅड हर लंच. शी हॅज जस्ट हॅड हर लंच. आपण ज्यावेळेस परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल बघत होतो, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा आपण अभ्यास केलेला, त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट आपण बघितलेली, ती म्हणजे जस्ट हा शब्द, त्याचबरोबर एव्हर, ऑलरेडी हे जे शब्द आहेत हे आपल्याला परफेक्ट ॲक्शन दाखवतात, कृती पूर्ण झालेली आहे असं सांगतात. आणि जस्ट हा शब्द आपण आत्ताच या अर्थाने सुद्धा घेतो. या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्याला वाक्यरचना करायची आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये. मात्र आता एक महत्वाची गोष्ट, जस्ट हा शब्द किंवा एव्हर हे जे ॲडव्हर्ब्स आहेत हे आपण वाक्यात वापरत असताना हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांच्यामध्ये वापरायचं आहे. त्यामुळे या वाक्यात जस्टची पोझिशन नक्की कशी वापरली आहे हे सुद्धा महत्वाचं होतं. सिक्स्थ क्वेश्चनमध्ये सेंटेन्स सी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हाईल दे वर हॅव्हिंग डिनर, लाईट्स वेंट आउट. While they had dinner, lights went out. While they were having dinner, lights have gone out. या ठिकाणी परत एकदा कीवर्ड आहे व्हाईल हा शब्द. आपण बघूयात ती स्लाइड. आपण ज्यावेळेस पास्ट कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास केला होता त्यावेळेस पेज नंबर 7 वरती हे दिलेलं आहे. ही जी PDF आहे, या PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण पेज नंबर 7 वर म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस म्हटलं होतं व्हाईल, स्टील, ॲट दॅट मोमेंट, देन असे जर शब्द असतील तर आपल्याला प्रोग्रेसिव्ह ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळात चालू असलेली कृती आहे असं समजतं. त्यामुळे आपण कोणता टेन्स वापरतो, प्रोग्रेसिव्ह पास्ट किंवा कंटिन्युअस पास्ट. आणि आपला हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये व्हाईल हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला प्रोग्रेसिव्ह पास्ट म्हणजेच कंटिन्युअस पास्टचा वापर करावा लागेल. आणि आपण तो टेन्स वापरायचा आहे. मग आपण काय करतो, वॉज वर नंतर हेल्पिंग वर्ब जे वापरलेले आहेत त्यानंतर वर्बचा ING फॉर्म वापरतो. अशी वाक्यरचना आपल्याला ए सेंटेन्समध्ये दिसते. इथे वरचा वापर झालेला आहे, हॅव्हिंग ING फॉर्ममध्ये वापरलेला आहे. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर असणार आहे ए सेंटेन्स इज करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स आहे, इन अ वीक्स टाइम आय विल कम्प्लीट माय वर्क. In a week's time, I will have completed my work. In a week's time, I will be completed my work.
आता जर वाक्यरचनांचा अभ्यास केला तर थर्ड मध्ये म्हणजे सी सेंटेन्स मधली वाक्यरचना चुकीची आहे. विल बी नंतर आपण कम्प्लिटेडच्या ऐवजी कम्प्लिटिंग वापरायला पाहिजे होतं, म्हणजे हा आपला कंटिन्युअस फ्युचर टेन्स झाला असता. पण आता इथे महत्वाची गोष्ट आहे, ही वाक्यरचना चुकीची आहे हे तर आपल्याला समजलं. या ठिकाणी आपण इन अ वीक्स टाइम म्हणजे आठवडाभरात असं आपण म्हणत आहे आणि याचा आपल्याला अंदाज येतो की पुढच्या आठवड्यात ते काम पूर्ण झालेलं असेल आणि म्हणून आपण इथे ही वाक्यरचना करत असताना फ्युचर टेन्स मधलाच परफेक्ट टेन्स वापरण्याची गरज आहे, कारण आपल्याला कृती पूर्ण झालेली असेल असं सांगायचं आहे. मग इथे आय या कर्त्यानंतर विलचा वापर दिसत आहे, हॅव आणि कम्प्लिटेड हे V3 वापरलेलं आहे, म्हणून ही वाक्यरचना बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8चा आन्सर असणार आहे सेंटेन्स बी इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. सिन्स माय फादर हॅज जॉईन्ड धिस पोस्ट ही डिड नॉट टेक ब्राईब. सेकंड सेंटेन्स आहे सिन्स माय फादर जॉईन्ड धिस पोस्ट ही डिड नॉट टेक ब्राईब. थर्ड सेंटेन्स आहे सिन्स माय फादर जॉईन दिस पोस्ट ही हॅज नॉट टेकन ब्राईब. या ठिकाणी दोन वेगवेगळे नियम लागू पडतात. पहिली गोष्ट, सेकंड सेंटेन्स जे आहे तिथे आपण दोन्ही ठिकाणी सिंपल पास्टचा वापर केलेला दिसतो. आपण हे एक बघितलेलं की सिंपल पास्ट टेन्स जेव्हा वापरत असतो, इंडेफिनिट पास्ट आपण ज्यावेळेस वापरतो त्यावेळेस इट इज यूज टू एक्सप्रेस सिंगल ऍक्ट इन द पास्ट. एकच कृती घडलेली आहे असं दाखवताना आपण सिंपल पास्टचा वापर करतो. दोन्हीही ठिकाणी सिंपल पास्टचा वापर झालेला दिसतो, म्हणून बी सेंटेन्स इनकरेक्ट ठरेल. त्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट, इथे नक्की कोणता रूल अप्लाय करायचा आहे तर आपण काय बघितलेलं, सिन्स हा शब्द वापरलेला आहे म्हणजे तेव्हापासून, जेव्हापासून पोस्ट जॉईन केली तेव्हापासून आतापर्यंत ब्राईब घेतलेली नाही, म्हणजेच लाच घेतलेली नाही असं आपल्याला सांगायचं आहे. आणि हा जो रिलेव्हन्स आहे म्हणजे पास्ट गोष्टींचा रिलेव्हन्स जो आहे, ती गोष्ट आता सुद्धा आपल्याला उपयोगी पडत आहे, त्या गोष्टीचा परिणाम प्रेझेंटमध्ये सुद्धा दिसत आहे. मग आपण ज्यावेळेस अशी एखादी रिलिव्हंट ऍक्शन असते पास्ट पासून घडत आलेली, तिथे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. ही हॅज नॉट टेकन ब्राईब या ठिकाणी आपण परफेक्ट टेन्सचा वापर केलेला दिसतो. प्रेझेंट टेन्स, हॅज हा शब्द आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. सो सिन्स माय फादर जॉईन दिस पोस्ट म्हणजे जेव्हापासून ती पोस्ट जॉईन केलेली आहे तेव्हापासून आतापर्यंत ही गोष्ट रिलिव्हन्स आहे, त्या गोष्टीचा परिणाम अजूनही लागू पडतो. आपल्याला हा रिलेव्हन्स दाखवायचा होता म्हणून हे सेंटेन्स करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 9चा आन्सर असणार आहे सी सेंटेन्स इज करेक्ट. 10th सेंटेन्स, शी डिड नॉट कुक हर ब्रेकफास्ट येट. सेकंड आहे शी हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट येट. शी हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट येट. आता इथे येट हा शब्द आपल्यासाठी कीवर्ड आहे. येट हा शब्द आपण निगेटिव्हली वापरतो म्हणजे ती कृती पूर्ण झालेली नाही. सो नकारार्थी वाक्य आपल्याला बघायचं आहे, त्यामुळे सेकंड सेंटेन्स तर इनकरेक्ट असणार बरोबर. त्याचबरोबर अजून ती कृती पूर्ण झालेली नाही असं सांगायचं आहे, म्हणून आपण परफेक्ट टेन्सचा वापर करत आहे. कारण आपण बघितलं होतं येट, सो फार, टिल असे काही शब्द आहेत, त्यांचा वापर आपण परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी करतो. आणि परफेक्ट टेन्स मधली वाक्यरचना सेंटेन्स सी मध्ये आहे, शी हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट येट म्हणजे अजून देखील तिने ब्रेकफास्ट बनवलेला नाही. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय असणार आहे, सेंटेन्स सी इज करेक्ट. 11th क्वेश्चन बघूयात. शी डिड नॉट ओपन द डोअर बिकॉज शी हॅड वॉश्ड हर हेअर. बी सेंटेन्स आहे शी डिड नॉट ओपन द डोअर बिकॉज शी वॉश्ड हर हेअर. सी सेंटेन्स आहे शी डिड नॉट ओपन द डोअर बिकॉज शी वॉज वॉशिंग हर हेअर. इथे दोन कृती सांगितलेल्या आहेत, पण ही जी कृती आहे दार न उघडण्याची ती का घडली किंवा तसं का झालं, कारण त्यावेळेस दुसरी एक गोष्ट चालू होती आणि टेम्पररी ऍक्शन होती हे दाखवण्यासाठी आपल्याला इथे कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल. आणि थर्ड सेंटेन्स जे आहे इथे हा वापर झालेला दिसतो, म्हणून 11th आन्सर असणार आहे सी. सेंटेन्स सी करेक्ट आहे. 12th क्वेश्चन बघूयात आपण. आय फाउंड दॅट माय पॉकेट वॉज पिक्ड. I found that my pocket has been picked. I found that my pocket had been picked. या ठिकाणी माझं पॉकेट चोरीला गेलं किंवा उचललं गेलं अशा अर्थाने आपण हे वाक्य वापरत आहे. इथे सुद्धा दोन ऍक्शन घडलेल्या दिसतात. एक आहे मला समजलं म्हणजे मला हे लक्षात आलं, आणि दुसरी ऍक्शन कोणती आहे तर ती आहे पॉकेट उचलली जाण्याची. मग अशा वेळेस आपण काय बघितलं होतं की जी प्रिसिडिंग ऍक्शन असते त्या प्रिसिडिंग ऍक्शनला आपण परफेक्ट टेन्समध्ये लिहितो, बरोबर. मग आपण प्रिसिडिंग ऍक्शन परफेक्ट टेन्समध्ये आहे इतकं समजलं असेल तर आपण फर्स्ट ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट करू शकतो, कारण आता आपल्याला परफेक्ट टेन्समधले वाक्यरचना शोधायची आहे.
मला असं लक्षात आलं की माझं पॉकेट चोरीला गेलेलं होतं. आता इथे भूतकाळ दिलेला दिसत आहे आपल्याला. V2 आहे फाउंड. त्यामुळे V2 वापरले आहे. तर आपल्याला वाक्यरचना पास्टमध्ये करायची आहे. परफेक्ट पास्टमध्ये ही वाक्यरचना असली पाहिजे. 12चा आन्सर असणार आहे सी. सेंटेन्स सी करेक्ट आहे. नेक्स्ट बघूयात. बाय टुमॉरो आफ्टरनून द प्लेन विल टेक ऑफ फॉर मॉस्को. बाय टुमॉरो आफ्टरनून द प्लेन विल बी टेकिंग ऑफ. बाय टुमॉरो आफ्टरनून द प्लेन विल हॅव टेकन ऑफ. हा नियम आपण ऑलरेडी बघितलेला आहे परफेक्ट फ्युचरच्या वेळेस. ज्या वेळेस आपण बाय हा शब्द लिहून एखादी टाइम फ्रेज वापरत असतो त्यावेळेस तिथे आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. वाक्यरचना भविष्यात असली पाहिजे हे आपल्याला तिन्ही वाक्यांमध्ये दिसतं, पण या ठिकाणी परफेक्ट फ्युचरचा वापर झालेली वाक्यरचना आपल्यासाठी आपला आन्सर असणार आहे. ही वाक्यरचना सेंटेन्स सी मध्ये दिसते, त्यामुळे आपण 13चा आन्सर लिहूयात. सेंटेन्स सी इज करेक्ट. 14th क्वेश्चन बघूयात. We did not go out as it still rained. We have not gone out as it was still raining. We did not go out as it was still raining. परत एकदा आपण जो मगाशी रूल बघितला तो इथे लागू पडतो. दोन वेळेस आपण वापरू शकत नाही सिंपल पास्ट टेन्स. सिंगल ऍक्ट दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर केलेला असतो. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला सिंपल पास्ट टेन्स दिसत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे. याबरोबरच तुम्ही जर वाक्याचा अर्थ बघितला तर मिनिंग नुसार देखील आपल्याला लक्षात येईल की आम्ही गेलो नाही कारण त्यावेळेस पाऊस पडत होता. ओके, मग इथे आपण इट वॉज स्टील रेनिंग हे वापरूयात आणि आम्ही का नाही गेलो कारण पाऊस पडत होता. त्यामुळे सेंटेन्स सी जे आहे ते करेक्ट आहे. 14चा आन्सर असणार आहे सी. 15th क्वेश्चन आहे, त्यातले तिन्ही सेंटेन्सेस आपण वाचूयात. सिन्स शी स्टार्टेड जर्नी शी हॅज फेल्ड सिक. आपल्याला काय म्हणायचं आहे, जेव्हापासून तिने जर्नी चालू केली तेव्हापासून. मग आता हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे, जेव्हापासून तिने जर्नी चालू केली, हे आपल्याला समजलं की काही कृती आधी घडलेली आहे. सो सम ऍक्शन इज कम्प्लीट, म्हणजे आतापर्यंत ही कृती घडलेली सुद्धा आहे आणि आणखीन ती कृती घडत आहे. सो ही ऍक्शन कंटिन्यू आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला आता इथे परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करावा लागेल. परफेक्ट कंटिन्युअसचा वापर आपण कधी करतो वाक्यामध्ये? काही वेळ ती कृती पूर्ण झालेली होती आणि काही काळासाठी ती कृती चालू होती हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे काही भाग पूर्ण झालेला आहे आणि काही भाग अपूर्ण आहे किंवा तो अजूनही चालू आहे, अशा अर्थाने आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. आणि ही वाक्यरचना आपल्याला सेंटेन्स सी मध्ये दिसते, त्यामुळे क्वेश्चन नंबर 15चा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन सी. 16th क्वेश्चन बघूयात. ही हॅज स्कोर्ड अ सेंचुरी अ वीक एगो. सेकंड आहे ही हॅज स्कोर्ड अ सेंचुरी बिफोर अ वीक. थर्ड सेंटेन्स काय दिलेला आहे, ही स्कोर्ड अ सेंचुरी अ वीक एगो. या ठिकाणी आपण एगो हा शब्द वापरलेला आहे आणि हा रूल आपण कुठे बघितलेला ती स्लाइड परत एकदा बघूयात म्हणजे तुम्हाला काही गोष्टी रिकॉल होतील. येस, पेज नंबर 5 वरची ही स्लाइड आहे, तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. परफेक्ट प्रेझेंट सोबत जर आपल्याला पॉइंट ऑफ टाइम दिलेला असेल तर तिथे आपण सिंपल पास्टचा वापर करतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर करण्याची गरज नाही. आपण असे शब्द पण बघितले होते की सिन्स, लास्ट, यस्टरडे, द अदर डे, एगो, या सगळ्या गोष्टींसाठी आपण सिंपल पास्टचा वापर करतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, सिंगल ऍक्ट दाखवायचा असेल तर आपण तिथे सिंपल पास्ट टेन्स वापरलेला असतो. हे दोन नियम आपल्याला कळले की एक सिंगल ऍक्ट दाखवण्यासाठी आणि एगो हा शब्द आपण वापरलेला आहे. मग आता आपण जे सेंटेन्स बघत आहे त्यात ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून मग आपल्याला सेंटेन्स कोणतं बरोबर आहे ते ठरवावं लागेल. या ठिकाणी एगो हा शब्द वापरला गेला आहे, त्याचबरोबर इथे फक्त सेंचुरी करण्याची क्रिया झालेली आहे, म्हणजे सिंगल ऍक्ट झालं. त्यामुळे मग इथे आपण काय करायचं, सिंपल पास्टचा वापर करायचा. त्यालाच आपण काय म्हणतो, पास्ट इंडेफिनिट टेन्स. ओके, दोन्ही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करू शकत होता. क्वेश्चन नंबर 16चा आन्सर काय असणार आहे, सेंटेन्स सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, माय सिस्टर हॅज गॉन टू इंग्लंड फॉर हायर स्टडी ओनली अ मंथ एगो. नेक्स्ट आहे, माय सिस्टर वेंट टू इंग्लंड फॉर हायर स्टडी ओनली अ मंथ एगो. थर्ड सेंटेन्स आहे, माय सिस्टर हॅड गॉन टू इंग्लंड फॉर हायर स्टडी ओनली अ मंथ एगो. सेम रूल आता आपल्याला अप्लाय करायचा आहे 17th क्वेश्चन मध्ये सुद्धा. आपण आत्ताच बघितलं की अगो हा शब्द वापरलेला आहे आणि सिंगल ऍक्ट आहे, म्हणजे इथे फक्त जाण्याची कृती झालेली आहे फक्त एका महिन्यापूर्वी. त्यामुळे आपल्याला एगो हा शब्द त्याचबरोबर सिंगल ऍक्ट या दोन्हीवरून लक्षात येत आहे की इथे आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचाच वापर करणं गरजेचं आहे. 17चा आन्सर असणार आहे सेंटेन्स बी इज करेक्ट. पुढचा बघूयात. 18th क्वेश्चन आहे,
She left the hospital in 1980 and I did not see her since. Second sentence, she has left the hospital in 1980 and I have not seen her since. Sentence C आहे, she left the hospital in 1980 and I have not seen her since. यातलं फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट असेल कारण दोन ठिकाणी V2चा म्हणजे सिंपल पास्टचा वापर झालेला दिसतो. आपण काय म्हणतो, सिंगल ऍक्ट दाखवताना आपण ह्याचा वापर करतो. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे मिनिंग. वाक्याचा अर्थ काय आहे, जेव्हापासून तिने हॉस्पिटल सोडलं तेव्हापासून तिला मी अजूनही पाहिलेलं नाही. सेंटेन्स बी मध्ये दोन्ही ठिकाणी परफेक्ट टेन्सचा वापर झालेला दिसतो. त्यामुळे ही वाक्यरचना इथे आपल्याला रिलेव्हंट वाटत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे की जेव्हा हॉस्पिटल सोडलं म्हणजे 1980 मध्ये ही कृती घडून पूर्ण झाली, त्यामुळे इथे आपल्याला सिंपल पास्टचाच वापर करावा लागेल. आणि या गोष्टीचा परिणाम अजून देखील आहे, त्यामुळे मग इथे आपण प्रेझेंट परफेक्टचा वापर करणार. म्हणजे भूतकाळातल्या एखाद्या कृतीचा परिणाम वर्तमानात देखील दिसत असेल तर त्या ठिकाणी आपण अशी वाक्यरचना करतो. त्यामुळे 18चं उत्तर काय असणार आहे, सेंटेन्स सी इज करेक्ट. क्वेश्चन 19 बघूयात. आय फाउंड दॅट ही रिसेंटली वेंट आउट. सेकंड सेंटेन्स आहे, आय फाउंड दॅट ही हॅड रिसेंटली गॉन आउट. आणि थर्ड सेंटेन्स आहे, आय फाउंड दॅट ही रिसेंटली गॉन आउट. यातलं थर्ड सेंटेन्स जे आहे हे आपण लगेच एलिमिनेट करू शकतो, कारण या ठिकाणी गॉन ह्या व्हर्बला थर्ड फॉर्म मध्ये वापरलं, म्हणजे गोचं थर्ड फॉर्म असतं गॉन. आणि हे इथे चुकीचं आहे कारण कोणत्याही हेल्पिंग व्हर्ब शिवाय हे वापरलं गेलं, त्यामुळे थर्ड सेंटेन्स चुकणार आहे. आणि फर्स्ट सेंटेन्स जे आहे, आय फाउंड दॅट, म्हणजे इथे सुद्धा दोन कृती घडलेल्या आहेत आणि मग दोन कृती जर असतील वाक्यामध्ये तर आपण तिथे दोन्हीकडे सिंपल पास्टचा वापर करत नाही. इथे शोधण्याची किंवा माहिती होण्याची क्रिया झालेली आहे आणि वेंट हा शब्द सुद्धा V2 मध्ये आहे, म्हणजे एकाच वाक्यात दोन ठिकाणी सिंपल पास्ट वापरला जात नाही, म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट असेल. याचं उत्तर असणार आहे बी. सो 19चा आन्सर काय आहे, बी सेंटेन्स इज करेक्ट. आता आपला रिव्हिजन एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन आहे हा आपण बघूयात. आय नो हर सिन्स 1985. आय न्यू हर सिन्स 1985. आय हॅव नोन हर सिन्स 1985. सिन्स हा शब्द वापरलेला आहे. सिन्स नंतर आपल्याला टाइम फ्रेज दिलेली दिसते आणि म्हणून मग इथे आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना करावी लागेल. मग अशी आपण बघितलं त्याच पद्धतीची इथे एक्झाम्पल्स असणार आहेत, कारण 1985 पासून ही कृती चालू आहे आणि ती अद्याप देखील चालू आहे. म्हणजेच काय, पास्टमध्ये एखादी ऍक्शन घडली होती त्याचा परिणाम अजून देखील वर्तमानात देखील दिसून येतो. त्यामुळे सेंटेन्स सी करेक्ट असणार आहे. 20चा आन्सर काय असेल, सेंटेन्स सी इज करेक्ट. अशा पद्धतीने आपण आपल्या फर्स्ट चॅप्टर मधली फर्स्ट रिव्हिजन एक्सरसाइज कंप्लीट केलेली आहे. या ठिकाणी जिथे गरजेचं आहे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर तुम्हाला डिटेलमध्ये आणखीन समजलं नसेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओज बघू शकता. या पुस्तकात दिलेले जे नियम आहेत त्यांचा वारंवार अभ्यास करा, रिव्हिजन करा, म्हणजे तुमच्या या गोष्टी परफेक्ट होऊन जातील. आपण अशीच ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करत आहे. तुम्हाला ही लेक्चर सिरीज कशी वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.